कुर्ला विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या माध्यमातून 1 मे रोजी जागतिक कामगार दिन, मराठी राजभाषा दिन आणि महाराष्ट्र दिनचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने कुर्ला पूर्व नेहरू नगर येथील शिवसेना विभागीय कार्यालयामध्ये हुतात्मा पूजन व पुष्पहार अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला विभागातील नागरिक आणि शिवसैनिकांनी हजेरी लावून संयुक्त महाराष्ट्र स्मृती चिन्हास अभिवादन केले। यावेळी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शहीदांची बलिदानाची कथा सांगितली। हे स्मारक शौर्याचे प्रतीक आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतोय, ही अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त पहिल्याप्रथम आपल्या सर्वच महाराष्ट्रवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आज कामगार दिनही आहे। कामगार दिनाच्या सुद्धा आपल्या सर्व कामगार बंधूंना भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ज्या मराठी भाषेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो त्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी राजभाषा दिवससुद्धा या निमित्ताने साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा सर्व मराठी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आजच्या दिवसाचं मुख्य म्हणजे 1 मे हा हुतात्मा दिनसुद्धा आपण साजरा करतो आणि या हुतात्मा दिनानिमित्त आपण बघितलं असेल तर या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जवळजवळ 108 हुतात्मे शहीद झाले आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यासाठी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि शिवसेना विभाग क्रमांक 8च्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आज या ठिकाणी भावपूर्ण अशी आदरांजली आपल्या सर्व हुतात्म्यांना आपण अर्पण केलेली आहे आणि त्याच पद्धतीने सर्व आपल्या कामगार बंधूंना आपल्या या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण मनपूर्वक शुभेच्छाही दिलेल्या आहेत। आणि आजचा हा दिवस खरोखरच आपल्या सर्वांनाच महाराष्ट्रवासियांना अभिमान वाटेल असा हा गौरव दिन असतो आणि या निमित्ताने आपल्या सर्वच महाराष्ट्रीयन मराठी माणसांची सुद्धा आणि सर्वच महाराष्ट्राला जे मानणारे आहेत त्या सर्वच वर्गाला एक छाती भरून येते की आपल्याला सुद्धा महाराष्ट्रात आपण राहतो आहोत आणि महाराष्ट्राची प्रगती ही आपल्या सर्वांचीच प्रगती आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर युती सरकारने जी काही कामं केलेली आहेत या 2.5 वर्षामध्ये मागच्या आणि आता येणाऱ्या या कालावधीमध्ये सुद्धा फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम आज होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या प्रकारे प्रगती होते ती पुढे निश्चितपणे अजून भरभराट आपल्या महाराष्ट्राची होत राहील अशा प्रकारची अपेक्षा आहे। आपण बघितलं असेल तर माननीय शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी विविध योजना आणल्या, विविध स्तरावरच्या आणल्या, म्हणजे लाडक्या बहिणींचं असेल, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके कामगार असतील, या सर्व क्षेत्रांमधील विविध कार्य करणाऱ्या सर्वांनाच त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून थेट लाभ दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने या योजना अशाच पद्धतीने पुढेही चालू राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक जोमाने अधिक गतिमान पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे आणि त्या दृष्टीने ज्या काही योजना म्हणा किंवा जे काही प्रोजेक्ट आहे या महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्यावेळी निश्चितपणाने महाराष्ट्राची भरभराट होईलच। नक्कीच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि या कामगार दिनाच्या निमित्ताने जे जे कामगार आहे, ज्या गिरण्या आपल्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याचा मोबदला आपल्या सर्व कामगारांना मिळालाच पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे या दृष्टीने सातत्याने आपण संघर्ष करत होतो। आपण बघितलं असेल तर स्वदेशी मिल कामगार आपली चुनाभट्टीची त्या ठिकाणी जवळजवळ 2,500 कामगार होते, जवळ 22 वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला आणि जवळजवळ सर्वच कामगारांना देणी मिळालेली आहे। फक्त वारसा हक्काची जी काही देणी आहे त्याचा कोर्टामध्ये प्रलंबित प्रश्न असल्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये तोही प्रश्न निकाली लागून त्यांनासुद्धा उर्वरित देणी ही मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना हक्काचं घरसुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येकाला मोफत 400 ते 450 फूट घर हे चुनाभट्टीमध्येच जवळजवळ 700 ते 800 कामगारांना त्या ठिकाणी मिळणार आहे। तर नक्कीच आपल्या सर्वांनाच अभिमान वाटो अशा प्रकारचा निकाल लागलेला आहे आणि जे जे उत्तीर्ण झालेले आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांना मी नक्कीच शुभेच्छा देतो आणि याही पुढे त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशाची सेवा चांगल्या प्रकारे या माध्यमातून करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।